नमस्कार, मी पूजा वाळके गृहलक्ष्मीमध्ये अजून एका छानशा व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत करते। सर्वांना सर्वप्रथम श्री गुरुदेव दत्त। आणि छान असा सकाळचा व्ह्यू आहे आणि मी बार्शीला चालली आहे ट्रेनने। तर किती सुंदर असा व्ह्यू दिसते बघा, नदी आहे आणि सकाळचे 8:30 वाजले असतील तर खूप छान असा सूर्योदय पण होते। तर सकाळ सकाळ असं कुठेतरी म्हणजे बाहेर जायला खरंच खूप छान वाटतं आणि असा व्ह्यू बघितला ना तर खरंच खूप प्रसन्न असं वाटत होतं। खूप साऱ्या केळीच्या बागा वगैरे आता गावाकडे आहेत, तर ते पण इतकं हिरवगार दिसत होतं सगळीकडे। तर ते पण मी शूट केलंय। आणि मी कशासाठी चालले तर माझ्या भावाच्या मुलाचं बारसं आहे त्यासाठी चालले आणि व्हिडिओ म्हणजे सगळा काय कार्यक्रम होईल काय नाही ते सगळं मी शूट करणार आहे आज। तर नक्की व्हिडिओ कंटिन्यू करा आणि हो, माझे व्हिडिओ तुम्हाला जराही कुठे आवडत असतील तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा। चला तर मग व्हिडिओ कंटिन्यू करूया आणि छान असा निसर्गरम्य वातावरणाचा पण व्हिडिओ काढलाय तर तो पण एन्जॉय करा। मी नुकतीच पोचले की सगळ्यांचं चुडे पाटल्या बसवायचं चाललं होतं। आम्ही सगळ्या बहिणी एकत्र आलो आणि खूप छान वाटत होतं। तर सगळ्यांना आत्ता संक्रांत झाली त्यामुळे काकींनी सगळ्यांना चुडे पाटल्या बसवलं आणि ही दिदी माझ्या आत्याला पण चुडे पाटल्या बसवत होती दिदी। तर म्हणजे संक्रांत झाल्यावर असं जर मुली माहेरी वगैरे आल्या तर असे चुडे पाटल्या बसवायची आमच्या इकडे पद्धत आहे। तर काकी म्हणल्या सगळे आल्यात तर आपण सगळ्यांनाच चुडे पाटले बसूया, त्यामुळे हा कार्यक्रम आमचा चालला होता आणि काकींनी मला चुडे पाटले बसवले आणि आम्ही सगळेजण आवरलं होतं। माझा लुक कसं केलाय काय केलाय मी ते पण दाखवेल तुम्हाला। आणि आवरून मग चुडे पाटल्या बसवायला घेतलं होतं। तर इथं मी काकींकडनं चुडे पाटल्या बसवते। खूप दिवसांनी असं एकत्र आलं खरंच खूप छान वाटतं आणि आम्ही सगळ्या अशा चुलत बहिणी वगैरे आम्ही सगळेजण एकत्र जॉईंट फॅमिली होती आम्ही लहान असताना। आता सगळे म्हणजे सगळे जिकडे तिकडे राहतात, त्यामुळे पण लहानपणी खरंच खूप मज्जा यायची। एकत्र जेवण, एकत्र सगळं खूप छान वाटायचं। लहानपणीचे दिवस वेगळेच असतात। तर किती छान दिसतात चुडे पाटल्या बघा। आणि मी तुम्हाला लुक पण दाखवते। अगदी साधा सिंपलच लुक केला होता, तर असा छान असा लुक केलाय। तर कशी दिसते मी तेही नक्की कमेंट करून सांगा। तर खूप दिवसांनी असा माहेरचा काहीतरी कार्यक्रम मी अटेंड केलाय, तर त्यामुळे मला खरंच खूप छान वाटत होतं आणि खूप म्हणजे खूप सगळे भेटले मला आणि सगळे म्हणत होते की खूप दिवसांनी तुला भेटलो वगैरे। तर इथं आनंदी आहे म्हणजे जी माझी भाची आहे ती, तर ती काय माझ्याकडे यायला तयारच नव्हती। म्हणजे आता खूप दिवसांनी भेटले की ती काही लवकर लहान मुलं येतच नाही। आणि ही आपली छोटी सबस्क्रायबर आहे बरं का। तर माझ्या बहिणीची मुलगी आहे आणि ती माझे सगळे व्हिडिओ बघते आणि मी जे काही पदार्थ बनवेल तर ते तिच्या आईला बनवायला लावते। तर तिला सांगत होते मी, तर ती बघ कशी आवरून वगैरे हाय हॅलो करते। खूप छान, खूप क्यूट आहे। तिला म्हणलं मी की मी तुझा यूट्यूबला व्हिडिओ टाकणार आहे, तर ती अशी केस वगैरे छान आवरते आणि हाय हॅलो करते। हिचं नाव अभिज्ञा आहे आणि ती माझे सगळे व्हिडिओ बघते न चुकता। आणि ही बघा आमची आनंदी, तर तिला ना माझ्याकडे यायचंच नव्हतं। मी तिला कितीच म्हणत होते की माझ्याकडे ये, मला पी दे, पण नाहीच। आणि आम्ही जिथं कार्यक्रम होता म्हणजे बारशाचा कार्यक्रम होता तर तिथं गेलो आणि मी तुम्हाला सगळ्यांची ओळख करून देते। तर ही माझी साईडला बसली आहे ती मम्मी आहे, ही हाय करते ती आत्या आहे, ह्या वहिनी आहेत तर ज्या बाळाचे नाव ठेवायचे त्याची मम्मी, आणि ही माझी मोठी चुलती आहे आणि ह्या आमच्या छोटी चुलती आहे आणि हा आमचा पार्थ आहे। तर किती छान स्माइल देते आणि सगळ्यांना हाय पण करते बघा। तर ही खाली जी बसली ती छोटी बहीण आहे माझी, वरती आहे ती आत्या आणि ही बहीण आहे, वहिनी आहेत, ती पण दीदी आहे आणि ही पण बहीण आहे। तर अशा आम्ही सगळ्याजणी बहिणी आहोत, आत्या आहे आमची। आणि खरंच खूप दिवसांनी असं भेटलं ना खूप छान वाटतं। आणि ह्या पण आत्याच आहेत। तर सगळेच खूप एक्सायटेड होते व्हिडिओ काढण्यासाठी, तर सगळ्यांसोबत व्हिडिओ काढले आणि आम्ही आता मग खूप भूक लागली होती तर जेवायला बसलोय। कुणाचीच वाट बघितली नाही, पहिले आम्ही जेवायला बसलो।
तर छान खूप छान पालकाची भाजी तर इतकी छान होती आणि गरम गरम भजी, पुरी, चपाती, पापड, पालक भाजी, मटकी बटाट्याची मिक्स भाजी, मस्त असं जेवण केलं आणि मग नाव ठेवायचा कार्यक्रम चालू झाला। तर वहिनी छान पाळण्याखाली बसल्या, त्यांच्या हातात बाळ दिलं आणि मग सगळा कार्यक्रम वगैरे चालू झाला। तर त्यांची ओटी वगैरे भरून घेतली, मी सगळ्यांनीच भरून घेतली आणि इतके छान छान सगळे पाळणे म्हणत होत्या, खूप छान छान, म्हणजे गावाकडं पण अगदी लेडीज न लाजता इतके छान छान पाळणे म्हणतात ना, खूप छान। ऐकूनच वाटलं की अरे आपल्याला पण असं एक छान पाळणं आलं पाहिजे। फोटो सेशन तर संपतच नव्हतं आज आमचं। आणि इथं नाव ठेवायचा कार्यक्रम चालू झालाय। तर गोपाळ घ्या, कृष्ण घ्या, हे सगळं धिंगाणा मस्ती चालू आहे आमची आणि ह्या दोघीजणी नाव ठेवत आहेत। तर सगळ्यांनीच नाव ठेवलं, म्हणजे सगळ्या ज्या आत्या आल्या होत्या तर त्यांच्याकडून सगळ्याकडनं नाव ठेवलं आणि सगळ्यांनी मार देखील खाल्ला, खूप मज्जा आली। चला तर असाच एक छानसा व्हिडिओ घेऊन मी परत हजर आहे। तोपर्यंत सर्वांना श्री गुरुदेव दत्त आणि बाय बाय। आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा।